नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की यशचं लग्न आणि रेवतीचं लग्न होऊ नये म्हणून दुर्गाचे खूप प्रयत्न चालू असतात. तिचं प्लॅनिंगही तसं असतं. तिने विक्रांत सोबत हात मिळवणी केलेली असते आणि ऐन लग्नाच्या वेळेला यशच्या ऐवजी विक्रांतला उभं केलेलं असतं. यशला तिने आधीच सेहरा बांधायला लावलेला असतो, जेणेकरून त्याचा चेहरा झाकला जाईल आणि लग्नामध्ये विक्रांत आहे की यश हे कोणालाच कळणार नाही. आता ऐन वेळेवरती रेवतीच्या समोर यश नसून विक्रांत उभा असतो. त्याने सेहरा बांधलेला असतो, त्यामुळे कोणाच्याच लक्षात येत नाही की हा विक्रांत आहे ते. आणि लग्न लावण्यात येतं. सगळेजण त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाकत असतात. सगळे खूप खुश असतात. मात्र एजेंना डाऊट आलेला असतो. रेवती आता यश समजून विक्रांतच्या गळ्यातच हार घालते आणि विक्रांत सुद्धा आता रेवतीला हार घालणार तेवढ्यात मध्ये येतात. आपला हात पुढे करतात आणि विक्रांतला थांबवतात आणि विक्रांतच्या चेहऱ्याच्या समोर जो सेहरा असतो तो ते काढतात आणि सगळ्यांना विक्रांतचं खरं रूप दाखवतात. विक्रांत आता खूप शिरजोर झालेला असतो. तो म्हणतो, मी कोणाचंच ऐकणार नाही. आज रेवतीचं आणि माझं लग्न होणारच आणि मला कोणीही अडवू शकत नाही. त्याचा हा माज बघून एजे फार संतापलेले असतात. विक्रांत म्हणतो, एजे बाजूला व्हा, तुम्ही सुद्धा आज आमच्या मध्ये अजिबात येऊ शकत नाही. विक्रांतने तिथे आता पिस्तूल आणलेलं असतं आणि एजेवरती त्याने निशाणा साधलेला असतो. एजेना मारण्याची तो धमकी देत असतो आणि म्हणत असतो की बाजूला व्हा, मला रेवतीसोबत आत्ताच्या आत्ता लग्न करायचं आहे. त्याचं हा रुद्रावतार बघून सगळेजण खूप घाबरलेले असतात. हा मुलगा इथे काय करतोय? आणि रेवती तर खूप घाबरलेली असते. तिला मुळात विक्रांतची खूप भीती वाटत असते आणि आज यश इथून कसा काय गायब झाला, विक्रांत इथे कसा काय आला, हे खरं तर कोणालाच कळत नसतं. पण दुर्गाच या प्लॅनची मास्टर माइंड असते. जेव्हा एजेंट नाही समजेल तेव्हा ते दुर्गाला काय शिक्षा देतील आणि यश आणि रेवतीचं लग्न आता पुन्हा कसं लावून देण्यात येईल, हे सगळं इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.